80 वर्षानंतरचे आयुष्य, शारीरिक आणि आरोग्याच्या समस्या, शारीरिक क्षमता कमी होणे, चालण्या फिरण्याची क्षमता, शारीरिक ताकद आणि चपळाई कमी होते. अनेक साध्या दैनंदिन कामासाठी इतरांची मदत घेऊ लागते. आरोग्य आणि आजार, या वयात अनेक दीर्घकालीन आजार होतात. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, संधिवात ह्या प्रकारचे ह्या वयात आजार होतात आणि हे आजार जास्त वेळ टिकून राहतात. हे आजार बाळगण्याची शक्यता असते. आजारातून बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. इंद्रियाची क्षमता कमी होते. ऐकण्याची आणि पाहण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे संवाद साधणे आणि आजूबाजूला लक्ष ठेवणे खूप कठीण जाते. ह्या वयात एकटेपणा खूप जाणवतो. मित्र, मैत्रिणी किंवा समवयस्क निघून गेल्यामुळे किंवा कुटुंबापासून दूर असल्यामुळे एकटेपणा खूप जाणवू लागतो. सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नाही. आत्मनिर्भरता कमी होणे, इतरांवर अवलंबून राहावे लागते. इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे काही प्रमाणात मानसिक त्रासही ह्या वयात होऊ शकतो आणि भावनिक कमजोरी जाणवू शकते. भार बनण्याची भीती असते ह्या वयात. अनेक वृद्ध व्यक्तींना आपण कुटुंबावर भार ठरत आहोत की काय अशी भीती वाटत असते ह्या वयात. दुःख आणि हानीचा सामना करावा लागतो. जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे आणि भूतकाळातील गोष्टीची आठवण आल्यामुळे भावनिक चढ उतार अधिक होतो. आता बघूया आपण आर्थिक आणि व्यावहारिक गोष्टीविषयी माहिती. आर्थिक दबाव येऊ शकतो. वैद्यकीय खर्च वाढतात. तर उत्पन्नाचे स्रोत मर्यादित झालेले असतात, ज्यामुळे आर्थिक चिंता वाढू शकते. दैनंदिन गरजांसाठी मदत घ्यावी लागते. अनेकदा रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि घरी आवश्यक काळजी घेण्यासाठी मदतीची खूप गरज असते ह्या वयात. सकारात्मक बाजू, अनुभवाचा साठा असतो. हे वय जीवनाचा अर्थ आणि अनेक अनुभवाचे भंडार असते. आपले अनुभव इतरांना सांगण्याची आणि मार्गदर्शन करण्याची संधी मिळते. शांतता ह्या वयात स्वीकारावी लागते. जीवनातील बऱ्याच धावपळीतून निवृत्ती मिळाल्याने एक प्रकारची शांतता आणि जीवनातील अंतिम सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. कुटुंबाचा आधार खूप मोठा असतो. अनेक कुटुंबामध्ये ह्या वयातही आदर आणि प्रेम कायम राहते आणि वृद्ध व्यक्ती कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. 80 वर्षानंतर असे असते आयुष्य.